नमस्कार, मराठवाडा सीके न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपल्यासोबत बहुजन चळवळीतील नेते चंद्रकांतजी कारके साहेब, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष, हे आपल्याला आरक्षण वर्गीकरणासंदर्भात सविस्तर माहिती देणार आहेत। नमस्कार। आज या ठिकाणी मराठवाडा सीके न्यूजच्या माध्यमातून लाईव्ह येण्याचा उद्देश एकच आहे की आरक्षण उपवर्गीकरणाचा जो आज या ठिकाणी प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि आपण बघतोय सर्व महाराष्ट्र राज्यामध्ये दोन समाज आमने सामने या ठिकाणी आलेले आहेत। आरक्षण उपवर्गीकरण होऊ नये म्हणून एक वर्ग, एक समाज लढतो आहे आणि दुसरीकडे आरक्षण वर्गीकरण लागू झालं पाहिजे यासाठी एक समाज या ठिकाणी लढतो आहे, आंदोलन करतो आहे, लॉंग मार्च काढतो आहे। मला या ठिकाणी या चॅनलच्या माध्यमातून सांगायचं आहे की आरक्षणाची या ठिकाणी गरज काय आहे। तर आपण जरा मागे इतिहासामध्ये जाऊ। आरक्षणाचे जनक छत्रपती शाहूजी महाराज यांनी आरक्षण ही संकल्पना या ठिकाणी त्या काळामध्ये या ठिकाणी विकसित केली होती। शाहू महाराजांच्या काळामध्ये या ठिकाणी जे आरक्षण होतं हे आरक्षण त्या काळात 50% आरक्षण होतं। म्हणजे इथला वंचित, उपेक्षित, दलित समाज, अस्पृश्य समाज या ठिकाणी पुढे आला पाहिजे, तो प्रवाहात आला पाहिजे, समाज व्यवस्थेमध्ये प्रवाहात आला पाहिजे म्हणून शाहू महाराजांना त्या काळामध्ये 50% आरक्षणाची तरतूद त्या ठिकाणी केली होती। परंतु अलीकडल्या काळात देश स्वातंत्र्यानंतर 1947 नंतर जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेमध्ये या ठिकाणी आरक्षणाची तरतूद ठेवली, ती तरतूद ही शाहू महाराजांच्या विचारातून होती। शाहू महाराजांचा जो विचार होता तो बाबासाहेबांनी कायदेशीरपणे चौकटीमध्ये या ठिकाणी बंदिस्त केला होता आणि इथला वंचित, उपेक्षित, मागासलेला समाज हा प्रभावात आला पाहिजे म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी घटनात्मक या ठिकाणी आपल्याला खऱ्या अर्थानं आरक्षण या ठिकाणी दिलं होतं। आज आपण जर बघितलं तर आज देश स्वतंत्र होऊन या ठिकाणी 78 वर्ष जवळपास होत आहेत आणि 78 वर्ष होत असताना आता खऱ्या अर्थानं या आरक्षणामध्ये कोणत्या समाजाला जास्त आरक्षण मिळालं, कोणता समाज वंचित उपेक्षित आहे, अशा पद्धतीचा निर्णय या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने या ठिकाणी दिलेला आहे। तर मला तुम्हाला सांगायचं आहे, लोकशाहीमध्ये 4 आधारस्तंभ आहेत: शासन व्यवस्था, प्रशासन व्यवस्था, न्याय व्यवस्था आणि पत्रकारिता। या ज्या व्यवस्था आहेत त्या लोकशाहीला भक्कम करणाऱ्या व्यवस्था आहेत आणि त्यापैकी शासन आणि प्रशासन ही ज्या 2 व्यवस्था आहेत, जेव्हा एखादा व्यक्ती त्याच्यावर अन्याय होतो, मग तो सामाजिक दृष्टिकोनातून असेल किंवा अन्य वेगळ्या दृष्टिकोनातून असेल, जेव्हा त्याच्यावर अन्याय होतो तर तो अन्याय करणारा घटक जो असतो तो असतो शासन किंवा प्रशासन। पण ज्यावेळेस शासन आणि प्रशासनातून त्याच्यावर अन्याय होतो, त्याला न्याय मागण्यासाठी तो जर कुणाचं दार या ठिकाणी खटखटत असेल तर तो न्यायालयाचं दार खटखटायची अपेक्षा करतो की मला न्यायालय 100% या ठिकाणी न्याय देणार आहे। आणि म्हणून आज जर आपण आरक्षणाचा विषय जर या ठिकाणी लक्षात ठेवला तर मला तुम्हाला सांगायचं की आरक्षण उपवर्गीकरणाचा जो विषय आहे हा समोर यासाठी आला की काही लोक आरक्षणापासून वंचित होते। आपण जर SC गटाचं जर आपण या ठिकाणी बघितलं आरक्षण तर 59 जाती या ठिकाणी आरक्षणाच्या या SC मध्ये येतात। त्यापैकी या प्रत्येक जाती गटाला आरक्षणाचा फायदा झाला पाहिजे असं प्रत्येक जाती गटाला वाटलं। त्यापैकी मातंग समाज जो आहे प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये, हा त्यांना वाटत होतं की आपल्याला आरक्षणाचा लाभ झाला पाहिजे आणि म्हणून ही सर्व मागणी या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे। आणि हा जो ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे तो 1 ऑगस्ट 2024 रोजी हा निर्णय दिला आणि हा निर्णय फक्त महाराष्ट्र राज्यासाठी दिलेला नाही। सर्वांनी प्रथम एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हा निर्णय, हा जे उपवर्गीकरण आहे ते उपवर्गीकरण हे देश पातळीवर आहे, ते एका राज्यासाठी नाही। आता आपण जर त्याची जर मागे इतिहासाकडे गेलो की पूर्वी ही जी मागणी आहे ही मागणी सर्वप्रथम आंध्र प्रदेशमध्ये, माझ्याकडे काही आकडेवारी देखील आहे आणि
शासनाचा अहवाल आणि सुप्रीम कोर्टाचे काही निर्णय आहेत. निर्णय सांगून मी या ठिकाणी तुम्हाला हे सर्व स्पष्टीकरण या ठिकाणी देणार आहे. तर सर्वप्रथम आंध्र प्रदेश राज्यामध्ये उपवर्गीकरण या ठिकाणी 1999ला लागू करण्यात आलं आणि त्यावेळेस त्या राज्यामध्ये कोणत्या जातीला आरक्षणाची गरज होती तर ती मादिगा नावाच्या या ठिकाणी जातीला आरक्षणाची गरज होती आणि त्या आंध्र प्रदेशमध्ये अ ब कडं वर्गीकरण या ठिकाणी झालेलं आहे. दुसरं राज्य आपण जर बघितलं तर तामिळनाडू राज्यामध्ये 29 मार्च 2009 रोजी हे आरक्षण उपवर्गीकरण लागू करण्यात आलं. त्यामध्ये प्रमुख जाती ज्यांना वाटत होतं की आरक्षण झालं पाहिजे त्या जातीचं या ठिकाणी उल्लेख मी तुम्हाला करेल. अरुण थियार आणि चक्कालियन ह्या 2 जाती आहेत. ते तमिळनाडूमध्ये या ठिकाणी यांना आरक्षणाचं वर्गीकरण होऊन त्यांना वाटत होतं की आपल्याला या ठिकाणी न्याय मिळेल. अशा पद्धतीनं तमिळनाडूमध्ये देखील वर्गीकरण लागू झालं. पंजाब राज्यामध्ये 2005 मध्ये या ठिकाणी आरक्षण वर्गीकरण लागू झालं. तिथं वाल्मिकी आणि मजहबी या 2 जाती होत्या. या जातीनं या ठिकाणी मागणी केली होती आणि त्या पद्धतीनं पंजाब राज्यामध्ये देखील आरक्षण उपवर्गीकरण लागू झालं. हरियाणा राज्यामध्ये 2006ला लागू करण्यात आलं. तिथं प्रामुख्याने कोणत्या जाती होत्या तर माला. एकीकडे आपण महाराष्ट्रामध्ये जर विचार केला माला म्हणजे आपल्या महाराष्ट्रातली महार जात. तर त्यावेळेस या ठिकाणी हरियाणामध्ये माला, भंगी आणि नंतर मादिगा. तर ही मागणी या ठिकाणी त्यांनी 2006 मध्ये या ठिकाणी उपवर्गीकरण या राज्यामध्ये लागू करण्यात आलं. त्यानंतर 5वं जे राज्य होतं ते कर्नाटक राज्य. या कर्नाटक राज्यामध्ये 2023 रोजी हे उपवर्गीकरण लागू झालं. तिथली जी जात होती मादिका, माला आणि होलिया ही जात होती. म्हणजे एकंदरीत ह्या 5 राज्यामध्ये आरक्षण उपवर्गीकरण या ठिकाणी झालेलं आहे. ते सामाजिक समतेच्या आधारावर झालेलं आहे आणि तिथल्या लोकांना आरक्षण उपवर्गीकरणाची गरज होती. आरक्षण उपवर्गीकरण झालं म्हणजे काय एखाद्या जातीवर अन्याय होतो अशातला भाग नसतो. आरक्षण वर्गीकरण म्हणजे ज्या जातीला आरक्षणाचा लाभ मिळालेला नाही त्या जातीला जे आरक्षण असतं ते त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्याला त्याचा फायदा होत असतो. हीच एक न्यायिक दृष्टिकोनातून बाजू असते. म्हणजे देशाच्या उपवर्गीकरणामध्ये महाराष्ट्राचा या ठिकाणी नंबर आलेला आहे. म्हणजे महाराष्ट्राला सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला की या ठिकाणी आरक्षण उपवर्गीकरण तुमच्या राज्यानं तात्काळ लागू करावं. अशा पद्धतीचा निर्णय 1 ऑगस्ट 2024 रोजी केलेला आहे आणि आज आता 2026 चालू आहे. म्हणजे हा निर्णय 1 ऑगस्टला दिल्यानंतर आज खऱ्या अर्थानं लवकरात लवकर लागू करण्यासाठीची प्रक्रिया सरकारनं सुरू केलेली आहे. आणि हे सुरू करताना तुम्हाला मला सांगायचं की ही उपवर्गीकरण जे आहे हे फक्त राज्य सरकारनं केलं अशातला भाग नाही किंवा भाजप सरकार लागू करते अशातलाही भाग नाही. हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. सुप्रीम कोर्ट ज्याला याची भाषा समजते, सुप्रीम कोर्ट सार्वभौम आहे. कोर्ट हे सार्वभौम आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या वर दुसरं कोर्ट नाही. म्हणून सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की आरक्षण वर्गीकरण हे महाराष्ट्रात लागू झालं पाहिजे. जे वंचित उपेक्षित लोक आहेत त्यांना आरक्षणाचा फायदा झाला पाहिजे. ही न्यायिक दृष्टिकोनातूनची भूमिका न्यायालयाने केलेली आहे. आता मला तुम्हाला सांगायचं अलीकडल्या काळामध्ये 2 समाज एकमेकावर चिखलफेक करत आहेत. तर मला कोर्टाच्या भाषेमध्ये सांगायचंय की जर या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात जर एखाद्याने कृती केली तर ती गुन्हा या संज्ञेमध्ये मोडल्या जाते. म्हणजे या ठिकाणी कंटेप्ट ऑफ कोर्ट अशा पद्धतीने आपण त्याला एक नाव देऊ. कारण ही तुम्ही जर विचार केला तर सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर निकालाविरोधात जर एखादी कृती केली तर ती शिक्षेस पात्र असणारी कृती असते. म्हणजे जर आता सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे उपवर्गीकरण लागू करा आणि त्याच्या विरोधात जर सामान्य माणूस सामान्य समाज जर बोलत असेल तर मला वाटतं ते गुन्हा या संज्ञेमध्ये मोडण्यात आलेला आहे आणि त्याच्यावर लवकरच राज्य सरकार हे ॲक्शन घेणार आहे. कोर्टाच्या भाषेमध्ये मी बोलल्याप्रमाणे न्यायालयाचा तो अपमान असतो. कारण न्यायालयाने दिलेला निर्णय आणि त्याच्या निर्णयाविरोधात आपण जर काही चुकीचं विधान केलं तर ते या ठिकाणी कंटेप्ट ऑफ कोर्ट असं मानलं जातं. त्यामध्ये या कंटेप्ट ऑफ कोर्ट ॲक्ट
1971 अशा ॲक्ट ठिकाणी पारित केलेला आहे. त्या अंतर्गत कमान 6 महिन्याचा तुरुंगवास आणि 2,000 रुपयाचा दंड अशा दोन्ही शिक्षा या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात बोलेल त्यांना होऊ शकतो, अशी शिक्षा होऊ शकते. म्हणून जे हुशार अभ्यासू लोक असतात ते या सुप्रीम कोर्टाच्या विरोधात काहीही बोलायला तयार नाही. अलीकडल्या काळात आपण जर बघितलं, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे बाळासाहेबजी आंबेडकर साहेब, हे देखील त्यांनी या ठिकाणी उपवर्गीकरणाला समर्थन दिलेलं आहे. दुसऱ्या RPIचे आपले नेते रामदासजी आठवले साहेब यांनी देखील या ठिकाणी उपवर्गीकरणाला या ठिकाणी समर्थन दिलेलं आहे. आणि सामाजिक न्यायमंत्री जे आहेत महाराष्ट्र राज्याचे संजयजी शिरसाट साहेब यांनी देखील या ठिकाणी या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला सकारात्मक भूमिकेत उपवर्गीकरणाला या ठिकाणी सहमती दर्शवलेली आहे. आपला जो या ठिकाणी अहवाल आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी पुणेचा जो अहवाल आहे त्या अहवालामध्ये देखील या सर्व अबकड वर्गीकरण उपवर्गीकरणाचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे, सकारात्मक निर्णय या ठिकाणी आलेला आहे. आता मला वाटते हे जे आता पावसाळी अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये हा जो निर्णय आहे उपवर्गीकरणाचा तो लवकरात लवकर होणार आहे. आणि तत्पूर्वी मला या लाईव्हच्या माध्यमातून सर्वांना 2 समाजाला प्रामुख्यानं मातंग आणि महार या नवबौद्ध या दोन्ही समाजाला हात जोडून विनंती करायची आहे की हा निर्णय हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय असल्यामुळं आपण न्यायालयाच्या निर्णयाचा आदर केला पाहिजे, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. ती न्यायिक दृष्टिकोनातूनची बाजू आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आता सोशल मीडियावर बघतोय की 2 समाज एकमेकांच्या महापुरुषावर चिखलफेक करताना दिसतात. तर मला वाटते हे साफ चुकीचं आहे. आणि असे जे लोक असतील, असे जे काही जाती गट असतील, जे काही बौद्ध समाजामध्ये असतील, महार समाजामध्ये असतील, काही मातंग समाजामध्ये असतील, तर त्यांना देखील त्यांनी स्वतः आता ह्या सगळ्या गोष्टीचा बारकाईनं अभ्यास करून थोडं आवडतं घेतलं पाहिजे. कारण जर तुम्ही अशा पद्धतीनं तुमचा बेकायदेशीर घटनाबाह्य पद्धतीनं जर मोर्चे आंदोलन करत असाल तर तुमच्यावर नक्कीच कारवाई होईल, तुमचा वेळ पैसा खर्च होईल आणि नाहक तुमच्यावर गुन्हे दाखल होतील. कारण हे जे उपवर्गीकरण आहे हे न्यायिक दृष्टिकोनात अत्यंत महत्त्वाचं आहे. सुप्रीम कोर्टापेक्षा आपण सर्व नाहीत, कायदेशीर जे बाबू आहे न्यायालयात जे न्यायाधीश बसतात ते फार मोठा त्यांचा दांडगा अभ्यास असतो आणि उगाच ते निर्णय देत नाहीत. ते सर्व या सांगोपांग याचा अभ्यास त्यांनी केलेला आहे. म्हणून उपवर्गीकरण होणार यात तीळ मात्र शंका नाही. ही काळ्या दगडावरली रेघ आहे. म्हणून सर्व दोन्ही भावांना म्हणजे मातंग बांधव आणि महार बांधव यांना माझी विनंती आहे की तुम्ही एकमेकावर ट्रोल करू नका, एकमेकांच्या महापुरुषावर ट्रोल करू नका. ही जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे तो निर्णय तुम्ही आनंदानं या ठिकाणी स्वीकारायचा आहे आणि त्याची अंमलबजावणी हे सरकार करणार आहे. त्याचं देखील तुम्ही या ठिकाणी स्वागत करायचं आहे. या निर्णयामध्ये काही राजकारण नाही, ना RSS नाही, ना भाजप नाही, ना असं काही पद्धतीचं या ठिकाणी राजकारण नाही. हे आपण नीट या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. देशात कायद्याचं राज्य आहे, कायद्याप्रमाणे आपल्याला राहायचं आहे. बाबासाहेबांना आपण म्हणतो बाबासाहेबांचा कायदा आहे, मग कायद्याचा आपण आदर केला पाहिजे, कायदा तोडला नाही पाहिजे. आणि ज्यांना कोणा असं कुणी स्वतःला हुशार म्हणत असतील तर त्यांना मला विनंती करायची की तुम्ही लोकांमध्ये 2 समाजामध्ये तेढ निर्माण न करता पुनर्याचिका दाखल करा. पुनर्याचिका या ठिकाणी तुम्ही दाखल करू शकता. मला वाटते आपण जर विचार केला तर पुनर्याचिकेचा जो वेळ आहे तो देखील संपलेला आहे. कारण 1 ऑगस्ट 2024 रोजी ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टानं दिल्यानंतर पुनर्याचिका जी आहे ती 4 ऑगस्ट 2024 रोजी फेटाळण्यात आलेली आहे. म्हणून हा निर्णय या ठिकाणी लागू होणार यातील मात्र शंका नाही. आपण या ठिकाणी या मराठवाडा CK न्यूजच्या माध्यमातून मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचे आभार आणि मी इथंच थांबतो. धन्यवाद. मराठवाडा CK न्यूज ब्युरो चीफ अभिजित शिरगुळे.